नमस्कार मित्रमैत्रिणींनो, 5 डिसेंबरला जो शिक्षकांनी टी-ई-टी संदर्भात किंवा त्यांच्या इतर मागण्या असतील त्या संदर्भात संप पुकारला होता. त्या दिवशी शाळा बंद ठेवण्यात आल्या. मग तो संपूर्ण जो दोष आहे तो शिक्षकांना देण्यात येत आहे, की त्यांना टी-ई-टी ही एक बंधनकारक आहे, त्यांनी टी-ई-टी परीक्षा द्यावी. या संदर्भात तो संप होता. जी लोकं आता 50च्या वरती पण गेलेले आहेत, त्यांचं एज त्यांना किती शिक्षक त्यावेळची तत्सम परीक्षा डी-एड असेल किंवा सी-ई-टी असेल ते पास करूनच तुम्ही तिथं कामावर रुजू झालेले आहेत, कायमस्वरूपी झालेले आहेत. त्यांना आता टी-ई-टी बंधनकारक करणं हे योग्य आहे का? दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक गोष्ट शिक्षकांनाच दोष देणं कितपत योग्य आहे? शिक्षकांना दोष देणं सोपं आहे, पण वास्तव असं आहे की सर्व चुकी शिक्षकांची नाही आहे. सरकारची धोरणं, शासन व्यवस्था आणि शिक्षण खात्याच्या सतत बदलत्या नियमामुळे शिक्षकाक अक्षरशः कोंडीत सापडलेला आहे. एका बाजूला त्यांना शिकवायचं आहे, विद्यार्थ्यांची भविष्याची आपल्या देशाची पिढी घडवण्याचं काम सगळ्यात महत्त्वाचं काम हे शिक्षकांचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला सरकार कडून सतत नवनवे सर्वे, डाटा एंट्री, रिपोर्ट्स, व्हेरिफिकेशनची जबाबदारी टाकली जाते. हे तुमचं पोषण आहाराची जबाबदारी इतकी क्लिष्ट आहे. त्याने प्रत्येकाच्या ह्याच्यात ते प्रत्येक विद्यार्थ्यानं किती ग्रॅम खाल्लं, त्याला मोहरी केवढी टाकली, त्याला तेल केवढं टाकलं, त्याला तांदूळ केवढा किती ग्रॅम दिला, याची सगळी नोंद त्यामध्ये करायची आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची वेगवेगळी वयानुसार करायची आहे. मग प्रत्येक महत्त्वाची योजना, प्रत्येक सरकारी आकडा, प्रत्येक अपडेट शिक्षकाकडूनच भरून घेण्यात येतो. पण या सगळ्यात शिक्षकाला वर्गाची तयारी करण्यासाठी, मुलं घडवण्यासाठी, देश घडवण्यासाठी किती वेळ उरतो तुम्ही सांगा? आज शिक्षक फक्त शिक्षक राहिलेला नाही. तो कधी डाटा ऑपरेटर आहे, कधी क्लार्क आहे, कधी सर्व्हे अधिकारी आहे, तर कधी निवडणूक आयोगाचा कर्मचारी. वर्षा 2 वर्षाची माहिती 2 महिन्यात तुम्हाला कशी पूर्ण करून मिळेल? या प्रेशराईज केलं जाते या निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना. म्हणजे हे BLO म्हणजे हे शिक्षक. त्यांच्यावर भर वाढत चालला आहे. पण शिकवण्यासाठी दिलेला वेळ मात्र कमी होत चालला आहे. अनेक वेळा शिक्षकाला रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या ॲप्सची माहिती भरावी लागते. विद्यार्थ्यांची हजेरीपट करावा लागतो. परीक्षा डेटा अपलोड करावा लागतो. योजनांची प्रगती दाखवावी लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी परत तोच शिक्षक वर्गात उभा राहून उत्साहाने शिकवायला प्रयत्न करतोय. सर्वात मोठं नुकसान कोणाचं होतंय? मी कळकळीची विनंती करते, हे तुमचे सरकार आणि तुमची धोरणं याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना वेठीस धरू नका. मुलांना वेळ देणं, त्यांच्या जिज्ञासा वृत्ती निर्माण करणं, त्या कमी असेल त्याचा प्रगती, तर तो वरती कशी प्रगती जाईल हे खऱ्या अर्थानं शिक्षकांचं काम आहे. पण हे जेव्हा सगळ्या शिक्षकांचाच वेळ सरकारच्या ॲप्समध्ये, रिपोर्ट्समध्ये, कागदपत्रामध्ये अडकतो, तेव्हा मुलांसाठी उरतो फक्त तो अर्धवट वेळ, अर्धवट लक्ष. ग्रामीण भागातील मुलं, मराठी माध्यमातील शाळांमधील मुलं, गरीब घरातील मुलं यांना तर आधीच फारसा पर्याय नसतो. त्यांच्यासाठी फक्त शिक्षकच सर्व काही असतो. मित्र, मार्गदर्शक, आदर्श आणि तो शिक्षक जर सतत तणावाखाली असेल, तर मुलांपर्यंत पोचणारं शिक्षण हे किती दर्जाचं असू शकेल? असेल का दर्जाचं? टी-ई-टी सक्तीचा मुद्दा हा केवळ परीक्षा नाही आहे. तुम्ही टी-ई-टी सक्ती केलीत, ज्या वेळेला शिक्षक भरती झाली, ज्या वेळेला वेगवेगळे शिक्षक भरती तुम्ही करून घेतली, त्यावेळेला तत्सम परीक्षा त्यांनी पास होऊन आलेल्या आहेत. डी-एड असेल किंवा सी-ई-टी असेल, ती पास होऊनच हजर झालेले आहेत, कायमस्वरूपी कामावर रुजू झालेले आहेत. आता तुम्ही त्यांचं वय 50च्या वर गेलंय, त्यांना तुम्ही टी-ई-टी सक्ती करायला लागलाय. आणि टी-ई-टीचा निकाल 4% लागतो, मॅक्झिमम 4% लागतो निकाल. म्हणजे बघा तुम्ही 100रातली 4च मुलं पास होतात, 4च शिक्षक पास होणार. परत हा निकाल पालकांपर्यंत जर शिक्षकांचा गेला, तर पालकांच्यामध्ये चर्चा की हे शिक्षक टी-ई-टी पास नाही झाले, मग मुलांना काय शिकवणार? ही पालकांमध्ये चर्चा होते. मग ज्या शिक्षकांचा 10-10, 20-20, 22-22 वर्ष अनुभव आहे, त्या अनुभवाचं काय? म्हणजे तुमची टी-ई-टी परीक्षा इतकी क्लिष्ट आहे, जी परीक्षा काढतात, पेपर काढतात, त्यांना जरी हा पेपर सोडवायला दिला, तर ते पास होणार नाहीत, गॅरंटी देते. इतका क्लिष्ट आणि अवघड पेपर असतो.
मग तुमचा अनुभव 22-22, 25-25 वर्षाचा अनुभव आहे शिक्षकांचा. त्यांना तुम्ही टी-ई-टी परीक्षा लागू करायला लागलाय. म्हणजे त्यांच्या अनुभवाचं काहीच नाही का राहिलं? हा प्रश्न आहे. यामध्ये विद्यार्थीचं बळी दिला जातोय. मग तुम्ही याचाही विचार करावा. तुम्ही टी-ई-टी लागू करा, नाही असं नाही. टी-ई-टी लागू करा, पण त्याला काहीतरी टाईम लिमिट ठेवा. 2015च्या पुढे किंवा 20च्या पुढे टी-ई-टी बंधनकारक करा. बाकीच्यांना सूट द्या, कारण त्यांचा अनुभव आहे पाठीशी. इतकी वर्ष त्यांनी शिकवलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवलेल्या आहेत. मॅक्झिमम मुलं आता मराठी शाळेतलीच UPSC, MPSCमध्ये मुलं टॉप झालेले आहेत. ग्रामीण भागातला बिरदेव डोणेसारखा विद्यार्थी कागल तालुक्यातील यमगे या गावात शिकतोय. तिथेच त्याचं प्राथमिक शिक्षण आणि 12वीपर्यंत शिक्षण झालं. तो UPSCची एक्झाम क्रॅक करू शकतो, धनगर समाजातला मुलगा. ही मराठी शाळेचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे. याचा पण कुठेतरी विचार व्हायला हवा. तुम्ही मराठी शाळा किती हजारो शाळा बंद केल्या महाराष्ट्रातल्या, फक्त पट कमी आहे म्हणून. पट का कमी आहे? लोक ग्रामीण भागातला राहतात, डोंगराळ भागात राहतात. डोंगराळ भागात इतक्या वस्तीचं प्रमाण नसतं, त्यामुळे पटसंख्या कमी असते. मग तुम्ही ग्रामीण भागातली पटसंख्या, डोंगराळ भागातली पटसंख्या वेगळी ठेवा. 15 ठेवा, 10 ठेवा. 10 ठेवा असेल तर शाळेला मंजुरी. सगळीकडेच तुम्ही 20-25 पटसंख्या, ग्रामीण भागात पण 30 पटसंख्या, शहरी भागात पण 30 पटसंख्या जर ठेवली तर त्याचा ताळमेंद बसणं शक्यच नाही आहे. मग तुम्ही हे कारणं सांगून तुम्ही मॅक्झिमम शाळा, मराठी शाळा बंद केल्यात. मग मुलांना प्रश्न, विद्यार्थ्यांना, पालकांना प्रश्नच पडतो की त्या मुलांना शाळेत घालायचं कुठं? एकतर आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट. मग नाविलाजला त्यांना इंग्लिश मिडियमला घालावं लागतं. मग तुम्ही या सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जर टी-ई-टी बंधनकारक करत असाल तर करा ना इंग्लिश मिडियमला बंधनकारक टी-ई-टी. नको कोणी म्हटलंय? करा त्यांना ते बंधनकारक टी-ई-टी. आता डी-एड, बी-एड कॉलेज आणि सगळे ते ओस पडलेले आहेत. पुढील पिढीला शिक्षक मिळणं कठीण होणार आहे. याचाही कुठेतरी विचार व्हावा. मग टी-ई-टी सक्तीचा मुद्दा हा केवळ परीक्षा नाही, तर तो शिक्षकांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. आधीच नियुक्त केलेले वर्षानुवर्षे शिकवणारे शिक्षक अचानक पुन्हा परीक्षा देण्यासाठी दबावाखाली आहेत. या शिक्षकांनी आधीच सेवा दिलेली आहे, विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे. त्यांच्या अनुभवाला किंमत न देता त्यांना संशयाच्या नजरेनं पाहिलं जाते. ही भावना शिक्षकांच्या मनात आहे. त्यामुळे असंतोष वाढला आहे. आंदोलन उभं राहतं आणि त्यांचा फटका पुन्हा विद्यार्थ्यांनाच बसतो. पण इथे दोष शिक्षकांचा एकट्याचा नाही आहे. व्यवस्था अशी बनली आहे जिथे कुणीही मोकळे नाही. आज सरकार योजना जाहीर करतं, पण या योजनांची अंमलबजावणी थेट शिक्षकांवर टाकली जाते. ॲप आणता पण प्रशिक्षण कुठे आहे त्यांना कुठे काय येतं? फारसं वेळ नाही, इंटरनेट नाही, योग्य साधन सामुग्री नाही. तरीही निकाल हवेत, रिपोर्ट्स हवेत. हा दबाव आणि ही असंवेदनशील यंत्रणा शिक्षकांना मानसिकदृष्ट्या थकवते. आणि थकलेला शिक्षक कितीही प्रयत्न केला तरी तो मुलांना सर्वोत्तम देऊ शकत नाही. ही खरी शोकांतिका आहे. आज खरंच शिक्षक व्यवस्था सुधारायची लागेल. त्यांना वेळ स्थैर्य द्यावे लागेल. ज्या कामासाठी शिक्षकांची नेमणूक झाली आहे, म्हणजे शिकवणं, त्यांचं कामावर त्यांचा जास्तीत जास्त वेळ जावा अशी व्यवस्था करावी लागेल. सरकार, शाळा प्रशासन आणि शिक्षक यांच्या संघर्षाने तर सहकार्य असायला हवं. कारण ही लढाई पगाराची नाही, ती प्रतिष्ठेची नाही. आज प्रश्न एवढाच आहे, आपल्याला आकडे महत्त्वाचे आहेत का की आपल्या मुलाचं भविष्य? सरकार, शिक्षक आणि व्यवस्था या तिन्ही घटकांनी जरा थांबून विचार करायला पाहिजे. कारण प्रत्येक वेळ जेव्हा वर्गात शिक्षक कमी पडतो तेव्हा एखादं भविष्य मागं पडतं आणि ते भविष्य परत मिळवता येत नाही. आज संप झाला, उद्या मिटेल. पण जर व्यवस्था बदलली नाही तर नुकसान थांबणार नाही. शिक्षण हे युद्धाचं मैदान होऊ नये हीच अपेक्षा आहे. कारण अभ्यास थांबून कुणाचं भविष्य उजळ होत नाही आणि शेवटी त्याची किंमत नेहमी बिचाऱ्या विद्यार्थ्यांनाच मोजावी लागते. परवा मी यूट्यूबला व्हिडिओ बघितला. त्यामध्ये कोण होते नाव काही आठवत नाही, पण त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 70% शिक्षक हे व्यसनाच्या आहारी गेलेत. ते LICचं कामं करतात, त्या प्लॉट विक्री देणं घेणं करतात, म्हणजे प्लॉटिंगचे व्यवसाय करतात, व्याजाने पैसे देतात. म्हणजे करोडो संपत्ती त्यांच्याकडे आहे. शिक्षकाला असतो पगार किती?
केलं असेल त्यांनी, LIC असेल, काही 5-10% शिक्षक व्यसनाधीन पण असतील. करा ना त्यांच्यावर कारवाई तुम्ही, नको कोणी म्हटले. मग त्या 5-10% सगळ्या शिक्षकांना वेठीस धरणं आणि विद्यार्थ्यांचं नुकसान करणं, हे कशात बसतं? मग याचा विचार तुम्ही तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. थांबते.